नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे मऊ लुसलुसीत पांढरी शुभ्र अशी साऊथ इंडियन इडली। इडलीच्या बॅटरसाठी मी भिजवून घेणार आहे। इथे मी रॉ राईस घेतलेत, म्हणजे कच्चे तांदूळ घेतले आणि डाळ घेतले उडदाची। 1 चमच असे मेथी दाणे घेतले। मी या ग्लासाने तांदूळ घेतले, म्हणजे मी या ग्लासाने 1 ग्लास डाळ घेतली। ही 1 ग्लास डाळ घेतला तर तुम्ही 3 ग्लास तांदूळ घ्यायचे। आणि तुम्हाला जर इडली जास्त सॉफ्ट अशी पाहिजे असेल तर थोडीशी डाळ, 1 मोठी डाळ टाकू शकता। आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊ आणि भिजवून ठेवून देऊ। मेथी दाणे पण टाकून घेऊ भिजत, भाजून घेतला तरी पण चालेल। डाळ आणि तांदूळ आपले 4 तास भिजले आणि आता मी थोडेसे 1 कटोरी पोहे भिजवून घेतले, ते सॉफ्ट बनण्यासाठी। ते डाळ आणि तांदळाबरोबर आपण नाही भिजवून घेतले, लगेच भिजतात ते। आता आपण हे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे, मोठं नाही करायचं आहे, बारीक एकदम करायचं आहे। मी सगळं बारीक करून घेते। आपलं सगळं मिक्सरला लावून घेतले मी सगळं। तर 1 चमच मीठ टाकते, मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतले, थोडंसं पाणी टाकून घेऊ, जास्त घट्ट आहे। परत मिक्स करू। थोडं बॅटर मी डब्यामध्ये काढून ठेवले, जेव्हा तुम्हाला इडली खायची असेल आता मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। जेव्हा तुम्हाला इडली खायची असेल तेव्हा तुम्ही ते बाहेर काढून ठेवा, थोडं म्हणजे आंबवा नाही यायसाठी, आणि नंतर इडली बनवू शकता। 2-3 दिवस, जेव्हा 3-4 दिवस ठेवू शकता फ्रीज मध्ये, आणि तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही ते काढून बनवून खाऊ शकता। अशा प्रकारे झाले। आता हे ठेवून द्यायचं आहे रात्रभर। सकाळी आपण इडल्या करायला घेऊ। झाकून रात्रभर ठेवा। रात्री आपण बॅटर ठेवलेले ते पाहू आता तयार झाले का। हे पहा फुलले छान। तर मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाले, आता साईडला ठेवून देऊ आपण। इथे मी इडलीचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकले, लिंबू टाकू थोडंसं, म्हणजे काळं होत नाही आपलं भांडं। तर हे गॅसवर ठेवून देऊ। आता मी तेल लावून घेते। अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भरून घ्या, मस्त असं भरून घेते मी। अशा प्रकारे भरून घ्या। इडलीच्या भांड्यात ठेवून घेते। आता इडलीच्या भांड्यात ठेवून घेते, झाकण लावून देऊ 10 मिनिटं शिजायला। याच्यावर थोडं पाणी तांब्यातून भरून ठेवला तरी पण चालेल। जोपर्यंत आपली इडली बनते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। इथे मी खोबरं घेतले, लांब असं स्लाइस करून। शेंगदाणे घेतले, 1 तुकडा अद्रकचा घेतला आणि मिरची घेतले। मिक्सरला लावून घेऊ थोडं मीठ टाकून।
झाले आपली मस्त अशी फोडणी बघा. चला पाहू 10 मिनिटं झाले. चेक करू झाले का नाही ते. मग मी ते माचीची काडी घेतले. हे पहा याला चिपकत नाही आहे म्हणजे आपली इडली झाले. आता आपण काढून घेऊ. इडली काढून घेऊ. पास करून मोकळं करून घ्यायचं आहे साईडनं साईडनं. अशा प्रकारे काढून घेते मी. साऊथ इंडियन इडली तयार आहे. पहा एकदम सॉफ्ट पांढरी शुभ्र अशी झाले. तोडून दाखवते तुम्हाला बघा. हे पहा एकदम सॉफ्ट झाले. हे पहा मस्त असे झाले आपले सॉफ्ट इडली. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून पहा. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा.